नमस्कार, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहे मसाला दही आणि जिरा राईस. तर चला न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मैत्रिणींनो, आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आणि रेसिपीला सुरुवात करण्याआधी आपण बघणार आहोत साहित्य. तर हे बघा, साहित्यामध्ये आहे हे आपण दही घेतलेलं आहे. इकडे बघा, एक आपण बटाटा घेतलेला आहे. मी हा बटाटा भाजलेला आहे गॅसवर, वरचे साल काढून घेतलेले आहे आणि त्यानंतर याचे लहान लहान तुकडे करून घेतलेले आहे. कोथिंबीर, कढीपत्ता, एक कांदा आहे, आपण असे लांब लांब याच्यामध्ये कट करून घेतलेला आहे. हे बघा, असे लांब आपण कट करून घेतलेला आहे. इकडे बघा, जिरं आणि 2 लसूण कळ्या घेतलेल्या आहे. मीठ, मोहरी, हळद, लाल तिखट, 1 चमचा साखर, तेल आणि हिंग. चला तर आता आपण मसाला दही तयार करूया. सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, या दह्यामध्ये हे बटाट्याचे तुकडे सोडायचे आहे. आणि कांदा सुद्धा यामध्ये आपल्याला सोडायचा आहे. कांद्याला भाजायचं नाही. आता आवडीनुसार तिखट, थोडी हळद आणि हे सर्व आता मिक्स करून घेऊया. हे आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला या दह्याला फोडणी घालायचं आहे. तर इकडे बघा, आपण गॅस सुरू केलेला आहे आणि कढई ठेवलेली आहे आणि ती छान गरम झालेली आहे. आता यामध्ये सोडूया आपण तेल. लसूण आणि जिरं याला आपण छान भाजून घेऊया. एक चमचा आपण मोहरी सोडलेली आहे. तर मोहरीला सुद्धा छान तडतडू द्यायचा आहे. थोडंसं आपण हिंग यामध्ये सोडलेलं आहे. कढीपत्ता, आता काय करायचं आहे, आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आपण गॅस बंद करूया. गॅस बंद केल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं लाल तिखट सोडायचं आहे. पण ते आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे बरं का. थोडी हळद आणि मीठ. मीठ सुद्धा आपल्याला आपल्या आवडीनुसार वापरायचं आहे. सर्व मिक्स झालेलं आहे. आता हे दही आपल्याला यामध्ये सोडायचं आहे. आता आपण थोडीशी साखर यामध्ये सोडायची आहे, जास्त नाही. तुम्हाला जर दह्यामध्ये साखर घालायची असली तर घाला, नाहीतर नाही घातली तरी चालेल. आणि आता थोडी कोथिंबीर. तर हे बघा, हे झालेलं आहे दही मसाला तयार किंवा मसाला दही तयार, काही म्हटलं तरी चालेल. आता आपल्याला दह्याला झाकून ठेवायचं आहे. आणि आता आपण तयार करणार आहोत जिरा राईस. तर बघा मैत्रिणींनो,
आपण आधी तयार केलेले आहे दही मसाला आणि आता आपण तयार करणार आहे जिरा राईस. तर चला सुरू करूया. इकडे बघा आपण गॅस सुरू केलेला आहे पुन्हा आणि आता पॅन गरम झालेला आहे. त्यामध्ये आपण तेल सोडूया. तेलाला छान आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. तर हे बघा तेल छान गरम झालेलं आहे. आपण 2 लाल मिरची त्यामध्ये तळून घेतलेली आहे आणि 2 पापड सुद्धा आपण तळून घेतलेले आहे. आता यामध्ये आपण सोडणार आहे जिरं. जिरं एकदम भाजून घ्यायचं नाही. आता यामध्ये सोडायचं आहे राईस. हे आधीच आपण तयार करून घेतलेला होता. कुकरमध्ये शिजवून घेतलेला आहे. छान आता याला खाली वर करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहे. तसं कुकरमध्ये आपण भात शिजून घेतला तेव्हा आपण थोडंसं मीठ सोडलं होतं. पुन्हा आता थोडंसं मीठ आपण यामध्ये सोडलेलं आहे. आता मिक्स करून घेऊया. हे बघा छान मिक्स करून घेतलेला आहे आणि हा झाला जिरा राईस तयार. तर हे बघा मैत्रिणींनो, हे झालेलं आहे मसाला दही तयार आणि इकडे बघा हे आहे जिरा राईस. तर मसाला दही बघून आणि जिरा राईस बघून तर मला खूप भूक लागलेली आहे आणि मी आता जेवणासाठी ताट तयार करत आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण एकदम सोप्या साध्या पद्धतीमध्ये जिरा राईस आणि मसाला दही तयार केलेला आहे आणि खायला एकदम अप्रतिम लागणार आहे. तुम्हाला सांगते, दही म्हटलं की मला खूप आवडतं आणि राईस त्याच्यासोबत तर त्याच्यापेक्षा खूप आवडतं. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी नक्की तयार करून बघा, खाऊन बघा. तर ही आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. नक्की कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला, आपल्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.